गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फुल रिव्हिजन या घटकामध्ये जे घटक आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत त्यांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत। म्हणजे हा आपला फुल रिव्हिजनचा 8वा भाग आहे। मराठी या विषयासाठी आज तुम्हाला सामान्य ज्ञान या घटकामध्ये भाषा विषयक जे सामान्य ज्ञान आहे, या सामान्य ज्ञानाच्या घटकामध्ये काही महत्त्वाचे घटक परीक्षेला विचारले जातात। कोणकोणते आहेत तर थोर व्यक्ती आणि त्यांची संबोधन। थोर व्यक्ती म्हणजे कुठले? जे देशभक्त होते, ज्यांनी देशाविषयी काही महत्त्वाचं काम केलं, त्यांना थोर व्यक्ती म्हणतात, ज्यांचे आदर्श आपण घेतले पाहिजेत। मग त्यांची नावं। संबोधने म्हणजे काय? समजा महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिलेली आहे, महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली आहे, अशी संबोधने ती आपल्याला अभ्यासायची आहेत। त्यानंतर थोर व्यक्तींनी दिलेल्या घोषणा, कुठल्या कुठल्या घोषणा आहेत? चले जाओ, भारत छोड़ो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, या घोषणा या भागात आपण पुन्हा एकदा रिव्हिजनच्या रूपाने पाहणार आहोत। राष्ट्रीय चिन्हे आहेत, राष्ट्रीय प्रतीके आहेत, मग राष्ट्राचा जे ध्वज आहे तो कोणता, राष्ट्रीय फळ कोणतं, फूल कोणतं, हे सगळं आपल्याला बघायचे आजच्या भागामध्ये। त्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती आहेत। समजा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, मग त्या थोर व्यक्ती आहेत। ज्या गानकोकिळ आहेत त्या थोर सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तींची माहिती आपण घेणार आहोत। लेखक आहेत, त्यांनी मोठमोठी पुस्तकं लिहिली, त्यांची नावं आपण रिवाइज करणार आहोत, त्यावरची माहिती घेणार आहोत। सोबत मराठी महिने, त्यात येणारे सण आणि ऋतुचक्र, हे महत्त्वाचे भाषा विषयक जे घटक आहेत, या विषयांवरती हमखास सर्व प्रश्न, सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांमध्ये प्रश्न येतात। TET सारख्या परीक्षा असतील, तलाठी असतील, पोलीस भरती असतील, सगळ्यांसाठी घटक महत्त्वाचा आहे। संपूर्ण घटक पूर्णपणे व्यवस्थित समजून घ्या, काही नवीन बाबी वाटल्या त्या लिहून घ्या, आणि शेवटी यावरती आपण प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत। ठीक आहे, चला या घटकाला सुरुवात करू। घटक पूर्ण बघा। फुल रिव्हिजनची प्लेलिस्ट आहे, त्यातला आपला 8वा भाग आहे। इथून पुढे आपण झालेले घटक रिवाइज करणार आहोत, सगळ्या घटकांचा अभ्यास करा। ठीक आहे, चला करू सुरुवात। आज आपण भाषेचा एक सोपा घटक समजावून घेणार आहोत। हा घटक समजायला सोपा आहे आणि याआधी तुमचा बराचसा झालेला असतो, पण तरीही मुलांच्या काही चुका होतात। त्या कशा बाबतीत होतात तर या घटकामध्ये आपल्याला थोर व्यक्ती आणि संबोधनं बघायची, पण या व्यक्तींनी काय घोषणा केल्यात हेही बघायच्यात। त्यानंतर यांना कोणते पुरस्कार मिळालेत हेही बघायचे। म्हणजे या व्यक्तींच्या नावासोबत तुम्हाला अवांतर माहिती बघायची आहे। ज्यांना अवांतर माहिती अधिक असेल त्या मुलांना 5वी 6वी पुढे ज्या संदर्भात प्रश्न येतात त्यांना ती चुकणार नाहीत। 3री साठी किंवा 4थी साठी मात्र यांची नावे आणि त्यांची संबोधन इथपर्यंतचाच घटक आहे। म्हणजे काय, आता महात्मा गांधी आहेत, बरोबर, यांचं जे नाव आहे ते तुम्हाला माहित असेल। ठीक आहे, मोहनदास करमचंद गांधी। महात्मा गांधींचं पूर्ण नाव काय आहे? मोहनदास करमचंद गांधी। ठीक आहे, त्यानंतर यांना आपण प्रेमाने बापू सुद्धा म्हणतो। काय म्हणतो? बापू, बरोबर आहे। राष्ट्रपिता, यांनाच आणखी एक संबोधन काय आहे? राष्ट्रपिता। ठीक आहे, बघा मी इथं राष्ट्रपती म्हटलेलं नाही, राष्ट्रपिता म्हटलंय। मग 4थी साठी यांना संबोधनापर्यंत लक्षात ठेवावं लागेल, 3री 4थीला त्यांचं नाव लक्षात ठेवावं लागेल। पण 5वी साठी मात्र काय होईल, 5वीच्या शिष्यवृत्तीमध्ये हा घटक पुढे जातो। महात्मा गांधींनी कोणत्या घोषणा केल्या हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यांनी एका आंदोलनाची घोषणा केली 1942 साली। त्या आंदोलनाचं नाव होतं चले जाओ आंदोलन। कोणतं? चले जाओ। कुणाला सांगितलं त्यांनी? 1942 साली ब्रिटिशांना सांगितलं, बरोबर आहे। ब्रिटिशांना त्यांनी चले जाओ आंदोलन, म्हणजे तुम्ही आता या देशातून जा। ते 5 वर्ष चाललं, म्हणजे काही काळानंतर बंद करावं लागलं, पण पुढेही त्यांना विरोध झाला आणि 1947 साली ब्रिटिश या देशातून गेले, भारत आपला स्वतंत्र झाला। ठीक आहे, या घटकात अशा बऱ्याचशा माहिती आपण पाहणार आहोत। येते लक्षात? आपण घटकाला सुरुवात करू आणि प्रश्नांच्या बाबतीत विचार करायला शिका। सहज ऐकलेली माहिती वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला वळवता आली पाहिजे। पहिलं बघितलं आपण महात्मा गांधी 1947च्या दरम्यान, 31 जानेवारी 1948 ला वारले। त्यानंतर आपण दुसरं नाव बघतोय, स्क्रीनवर लिहिलेलं आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते। यांचं जे नाव आहे APJ, याचा लॉंग फॉर्म शोधून मला सांगा।
ठीक आहे, म्हणजे याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला आता सांगू शकतो, अउल पाकीर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम. मात्र तुम्ही लिहून आपल्या शिक्षकांना दाखवा ही संबोधनं सगळी आणि कमेंट्स मध्ये मलाही टाका. ठीक आहे, तर यांनाच काय म्हणतात, यांना यांनी काय केलं होतं, म्हणजे यांना रॉकेट मॅन किंवा मिसाईल मॅन पण म्हणतात. यांनी अग्नी, पृथ्वी अशा प्रकारचे मिसाईल्स तयार केले. यांना मिसाईल मॅन पण म्हणतात. काय म्हणतात, मिसाईल मॅन अशी एक पदवी दिली जाते. ठीक आहे, भारतीय अवकाश तंत्रज्ञानामध्ये जी भारताने प्रगती केली त्या संदर्भात यांचं नाव खूप मोठं घेतलं जातं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. त्याच्यानंतर तिसरं आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. बरोबर, मग यांचं नावही खालच्या वर्गाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बाळ गंगाधर टिळक. ठीक आहे, त्याच सोबत यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला होता. बरोबर, छोटे छोटे माहिती कलेक्ट करत चला, त्या वळवत चला. त्यानंतर चौथं आहे संविधानकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर. बरोबर, किंवा आपण त्यांना सोप्याच्यात म्हणतो बाबासाहेब आंबेडकर. बरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर यांना भारतरत्न पदवी सुद्धा मिळालेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग संविधानकार काय या संबंधाचा अर्थ या शब्दाचा, तर यांनी भारतीय संविधान निर्मितीच्या याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा उचलला. भारतीय संविधान म्हणजे भारताची घटना तयार करण्यात आली आणि ती घटना आपल्याकडे, तुम्ही जे संविधान रोजची प्रियंबल वाचता त्यामध्ये एक तारीख आहे खाली दिलेली, ती तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायची. बरोबर, 1949 रोजी आपण ते स्वीकारलेलं आहे. संविधान दिन आपण साजरा करतो 26 नोव्हेंबरला. मग ती तारीख मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे, संविधान निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांना संविधानकार म्हटलं जातं आणि त्यांना भारतरत्न मिळालेलं आहे. उशिरा भारतरत्न मिळाला. बघा, आपल्याला या संदर्भाने पण येणार आहे. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींची यादी ती आपण पाहणार आहोत. त्या घटकात तुम्हाला मी यांचं साल सांगेल. ओके, त्यानंतर पाचवं महात्मा फुले म्हणजेच काय, महात्मा ज्योतिराव फुले. बरोबर, मग यांनी छान छान पुस्तकं लिहिली. शेतकऱ्यांचा आसूड असेल, त्यानंतर त्यांचं माझा सत्य धर्म असेल, या संदर्भात त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. 1848 साली त्यांनी पहिली शाळा चालू केली. ती पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये चालू केली होती. बरोबर, महात्मा ज्योतिराव फुले. मग या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला संदर्भाने येतील. आपण हे आता PDF मध्ये समजावून घेऊ. ओके, चला. तर आपण PDF मध्ये हा घटक बघत आहोत, भाषा विषयक सामान्य ज्ञान, काही महत्वाचे तक्ते. म्हणजे आधी जे आपण संबोधन समजावून घेतले त्यातलाच पुढचा भाग आपल्याला यात बघायचा आहे. ठीक आहे, थोडं छोटं करतो. पॉज कर रे. तर या संबोधनांमध्ये काही महत्वाचे भाग आपण पाहणार आहोत. पहिला आहे थोर व्यक्तींची संबोधने. आधी आपण जी 4-5 नाव बघितली त्याच्या पुढे आपण जात आहोत. वल्लभभाई पटेल यांना सरदार असे म्हणतात. सरदार आणि लोहपुरुष सुद्धा म्हणतात. आता तुम्ही आणखी काही नव्या गोष्टी त्याबद्दल समजावून घेतल्या पाहिजेत. लोहपुरुष यांचा नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया येथे मोठा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. म्हणजे काय हो, युनिटी. नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया हा बेट आहे नर्मदेमध्ये, त्याच्यावरती उभारण्यात आला. जगातला सगळ्यात मोठ्या पुतळ्यांपैकी एक आहे. ठीक आहे, मागील 5 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला आहे. तर यामध्ये युनिटी म्हणजे एकत्रीकरण. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी वेगवेगळी संस्थानं होती त्यांना वेगळं राहायचं होतं, स्वतंत्र राहायचं होतं, त्यांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले.
काहींना गोड बोलून एकत्र केलं, काहींना त्यांनी समजावून सांगितलं, काहींना सांगितलं भारतात आल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि काही ठिकाणी त्यांनी सामदाम दंडभेद म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही जर भारतात आले नाही तर तुमच्यावर लष्करी कारवाई करू, अशा पद्धतीने ते कणखर निर्णय घ्यायचे. म्हणून त्यांना लोह पुरुष म्हटलं जातं. ठीक आहे. आणि ते मूळचे गुजरात मधले होते. बरोबर. गुजरात मधल्या लोह पुरुष यांना नर्मदा नदीच्या काठावरती केवडिया या चांगल्या एका स्टॅच्यूवरती, कडक खडकाचा आहे, तुम्ही डिस्कवरी चॅनलवर जर बघितलं किंवा गुगलवर सर्च केलं तरी सापडतं तुम्हाला, त्याच्यावरती खूप वैशिष्ट्यपूर्ण माहिती आहे. त्या स्टॅच्यूमध्ये आपण त्यांच्या खांद्यापर्यंत जाऊ शकतो. खालनं खूप पर्यटक जातात. ते एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेलं आहे. पुढचा भाग, बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य म्हणतात यांना. भारतीय जहाल मतवाद्यांचे पुरस्कर्ते होते. म्हणजे महात्मा गांधींचं युग 1920 नंतर सुरू झालं, त्याआधी टिळकांचं युग होतं असं म्हणतात. भारत स्वतंत्र होण्याच्या चळवळीत टिळकांनी मोठी भूमिका बजावलेली आहे. त्याबद्दल त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे की पुढे आपण ते पाहणारच होतो. बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. म्हणजे काय? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, हे त्यांचं वाक्य आहे. बरोबर. महात्मा गांधींचं वाक्य आपण बघितलं, चले जाव चळवळ त्यांनी सुरू केली, तशा पद्धतीने टिळकांचं हे वाक्य होतं. तर यामध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी चांगली पुस्तकं सुद्धा लिहिली. त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे काय हो? हे गीतेवरती लिहिलेली टीका टिप्पणीच आहे. ते ज्यावेळी मंडालेच्या तुरुंगात होते त्यावेळी त्यांनी तो लिहिला. त्यानंतर त्यांनी आर्टिक होम्स ऑफ वेदाज नावाचा एक ग्रंथ लिहिला. तो पुण्याजवळच्या सिंहगडावरती त्यांनी लिहिलेला आहे. सिंहगड म्हणजे तुम्हाला आठवत असेल, शिवरायांच्या इतिहासामध्ये आठवून बघा, गड आला पण सिंह गेला. कोंढाणा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकल्यानंतर त्याचं नाव सिंहगड झालं. त्या सिंहगडावर टिळकांची स्वतःची कोठी आहे, म्हणजे राहण्याचं ठिकाण आहे. त्यांनी तिथे राहण्याच्या ठिकाणी तिथे असताना आर्टिक होम्स ऑफ वेदाज नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. ओके. पुढे जवाहरलाल नेहरू, त्यांना पंडित असं म्हटलं जायचं, चाचा नेहरू यांनी सुद्धा नगर जवळच्या, अहमदनगर जवळच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांना ज्यावेळी कारावासाची शिक्षा झाली होती त्यावेळी त्या भुईकोट किल्ल्यामध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. अजूनही 15 ऑगस्टला तो किल्ला ओपन असतो, तुम्ही बघायला जाऊ शकता. आणि तिथं ते ग्रंथ त्यांचे सगळ्या टिप्पणी ठेवलेल्या आहेत. पुढे दादाभाई नौरोजी यांना पितामह असे संबोधले जाते, पितामह. त्यानंतर ज्योतिबा फुले यांना महात्मा म्हटलं जातं. बरोबर. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये स्वतःचा राहण्याचा जो पिण्याच्या पाण्याची विहीर होती ती सगळ्यांसाठी खुली केली. स्त्री शिक्षणाची कवाडे खुली केली. त्याबद्दल आपल्याला बरंच माहिती आहे. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण मार्गामध्ये आणून त्यांच्याकडून महिलांसाठी शिक्षणाचं कार्य ज्योतिबा फुले यांनी केलं. भारतीय शिक्षणाचे उद्गाते आहेत. ठीक आहे, महिला शिक्षणाचे. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असं म्हटलं जातं. त्यांनी गीतांजली हा ग्रंथ लिहिला. बघा, मी 2 ग्रंथ परत सांगतो. टिळकांनी लिहिला गीता रहस्य आणि रवींद्रनाथ टागोरांनी लिहिला गीतांजली. टिळकांनी पुस्तक लिहिलं, यांनी हा काव्य संग्रह लिहिला. काय लिहिला? काव्य संग्रह. याला नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे लिखाणाचा. ठीक आहे. म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जे पुस्तक लिहिलं ते गीतांजली होता, काव्य संग्रह होता तो. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे, मोहनदास करमचंद गांधी. त्यांना महात्मा गांधी म्हटलं जातं. आपण त्याबद्दल आधी समजावून घेतलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्याचे ते जनक होते, भारतीय असंतोषाचे टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये मोठं काम करणे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण सुरुवातीलाच समजावून घेतलं. संविधानकार, भारतरत्न. बरोबर. इथं आले बघा, घटनेचे शिल्पकार. 2 शब्द आहेत, संविधानाचे शिल्पकार किंवा घटनेचे शिल्पकार. घटना आणि संविधान एकच. ठीक आहे. आपण त्याबद्दल आधीच समजावून घेतलं. विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर. ठीक आहे. यांनी माझी जन्मठेप नावाचं पुस्तक लिहिलं. आणि त्यांची एक प्रसिद्ध कविता सुद्धा आहे, ती आहे, ने मजशी ने सागरा प्राण तळमळला. बरोबर. मग यांना सुद्धा अंदमानच्या तुरुंगामध्ये शिक्षा झाली होती. त्यानंतर पुढचं थोरा मोठ्यांच्या घोषणा या आपल्याला बघायच्या.
चले जाओ हे मी आधी सांगितलं. 1942 साली महात्मा गांधींनी आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये ही घोषणा दिलेली होती, जय जवान जय किसान. हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर झालेले भारताचे दुसरे पंतप्रधान. तर यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. लाल बहादूर शास्त्री हा रशियामध्ये ताश्कंद इथे गेले होते ते, आणि तिथून परत येत असताना विमान अपघात झाला आणि त्यामध्ये वारलेले आहेत, बरोबर. त्यानंतर तिसरा, मेरी झाशी नहीं दूंगी, राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई म्हणजे काय, तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये गेलात तर झाशी हे ठिकाण आहे, तिथे किल्ला आहे. तिथल्या राणी लक्ष्मीबाई यांनी आपला जो दत्तक पुत्र घेतला होता यशवंत, याला पाठीशी बांधून इंग्रजांसोबत लढा दिला. त्या लढ्याच्या वेळेला त्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यावरती कविता सुद्धा आहे, खूब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी, खूब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी, बरोबर. त्याच्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे आपण बघितलं लोकमान्य टिळक यांनी केलं. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ही घोषणा दिलेली आहे, जय जवान जय किसान आणि जय विज्ञान. म्हणजे इथे लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या घोषणेचा पुढचा टप्पा आहे. प्रश्नात जर तुम्हाला असं विचारलं की ह्या दोन घोषणा आणि यात, तर गोंधळून जाऊ नका. जर एक घोषणा त्यात वाढलेली असेल तर ती अटल बिहारी वाजपेयी यांनी दिलेली आहे, बरोबर. पुढचं बघू. पुढचं आहे, यातलेच घटक आपण समजावून घेऊ, नंतर प्रत्येक घटकावर आपण स्वतंत्र भाग करणार आहोत. या घटकामध्ये आहे राष्ट्रीय प्राणी. बघा, राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय पक्षी मोर. आता ही राष्ट्रीय चिन्हे आहेत, मानचिन्हे आहेत. आपण प्रत्येक राष्ट्राला स्वतःचं वैशिष्ट्य असतं, त्या वैशिष्ट्यांची त्याला जपवणूक करायची असते. म्हणजे काय, राष्ट्र हे काय आहे, जिवंत माणूस नाही. राष्ट्र एक संकल्पना आहे, त्या संकल्पनेमध्ये सगळे भारतीय बांधले जावेत म्हणून आपण काही चिन्ह निवडलेली आहेत. बघा, आपला प्राणी आहे वाघ, बरोबर. त्यानंतर राष्ट्रीय फूल आहे कमळ. त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षी, सर्वात सुंदर पक्षी ज्याला पक्ष्यांचा राजा असं म्हटलं जातं, मोर. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज आपला, त्याचं नाव आहे तिरंगा. त्यामध्ये तीन रंगाचे आडवे पट्टे. त्यानंतर मधलं जे अशोक चक्र आहे त्याला 24 आरे आहेत, ते निळा रंग आहे, बरोबर. त्यानंतर राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे, बरोबर. ठीक आहे. पुढचा घटक आपण यातलाच पाहत आहोत. पुढचा घटक आहे तर थोर समाज सुधारक आणि त्यांचे कार्य आपण पुढच्या ह्याच्यात पाहत आहोत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला हे आपण समजावून घेतलं. लोकमान्य टिळक यांना भारतीय संतोषाचे जनक म्हणतात. महात्मा गांधी यांना अहिंसेचे पूजक म्हणतात. असं का, तर गांधीजींनी हिंसा हिला विरोध केला. म्हणजे काय, यांनी आता यांची जी जन्मतारीख आहे महात्मा गांधींची 2 ऑक्टोबर जी आहे तिला अहिंसा दिन सुद्धा म्हणून पाळलं जातं. अहिंसा दिन असं म्हटलं जातं या दिवशी. ठीक आहे. याच घटकात आपल्याला दिन सुद्धा लक्षात ठेवायचे. तर महात्मा गांधी अहिंसेचे पूजक होते. म्हणजे काय, त्यांनी अहिंसेला मान्यता दिली. ब्रिटिशांसोबत जर आपल्याला लढायचं असेल तर आपण बंदूक घेऊन गेलो तर ते आपल्याला बंदुकीने मारतील. आपल्याकडे बंदुका नाहीत, मग त्यापेक्षा आपण त्यांना प्रेमाने जिंकू. त्यांनी जर आपल्या एका गालावर मारली तर आपण सांगायचं न चिडता त्यांना दुसरा गाल फोड द्यायचा आणि त्यांनी परत त्या गालावर मारायचं. म्हणजे काय, या संकल्पनेचा अर्थ असा आहे, कुणी आपल्यावर राग व्यक्त केला तर त्याच्यावर चिडून जायचं नाही, त्याला प्रेमाने समजून सांगायचं. अशा अहिंसेचे जनक. त्यानंतर पुढचे डॉक्टर बाबासाहेब आमटे, कुष्ठरोग निर्मूलन. आता हे बघा, चंद्रपूरमध्ये आनंदवन या ठिकाणी त्यांचं कुष्ठरोग निर्मूलनाचं खूप मोठं कार्य चालतं. डॉक्टर बाबा आमटे आता वारलेले आहेत. त्यांचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर प्रकाश आमटे ते आता काम बघतात. ठीक आहे. यानंतर या घटकात आपल्याला सुप्रसिद्ध व्यक्ती समजावून घ्यायच्या आहेत. तर या व्यक्तींसंदर्भात मी आता 2च सांगणार आहे, त्यानंतर आपण हा घटक थांबू. पुढच्या भागात हे बघू. लता मंगेशकर या
त्यांना पण भारतरत्न मिळालेला आहे, त्या भारताच्या गानकोकिळा असं म्हटलं जातं. प्रसिद्ध गायिका होत्या, खूप सुंदर सुरेल गाणी त्यांनी गायली. तुम्ही जर गुगलवर गेलात किंवा युट्यूबवर गेलात आणि लता मंगेशकर यांचं नाव टाकलं तर तुम्हाला जवळजवळ 5-50 हजार गाणी सहज सापडतील. वेगवेगळ्या भाषांमध्ये सुंदर गाणी गायली. यांचं मूळ गाव गोव्याजवळ मंगेशी आहे, त्या ठिकाणी तिथं छान मंदिर सुद्धा आहे. अशा या ठिकाणच्या प्रसिद्ध गोवेकर लता मंगेशकर महाराष्ट्रात स्थायिक झाल्या मुंबईमध्ये, आणि त्या महाराष्ट्रामध्येच त्यांचं नंतर निधन झालं मागील 2 वर्षांपूर्वी. ठीक आहे. पुढचं आहे सचिन तेंडुलकर. हे सुद्धा भारतरत्न आहेत, प्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत. आत्ताच्या मुलांना जरी कमी माहिती असले तरी आम्ही ज्यावेळी तरुण होतो त्यावेळेच्या मुलांना सचिन तेंडुलकर जास्त माहिती आहेत. आजच्या मुलांना धोनी किंवा विराट कोहली अधिक माहिती. ठीक आहे. हे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. चला, या घटकामध्ये आपण अशाच अनेक बाबी समजावून घेणार आहोत. घटक तुम्हाला आवडेल, नवनवीन माहिती आपण त्यामध्ये बघू. आणि घटक आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना कळवा. यावरचे प्रश्न पुढच्या याच्यात बघू. ओके. या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर आधी आपण थोर व्यक्ती बघितल्या, आता आपण प्रसिद्ध व्यक्ती पाहणार आहोत. त्यानंतर मराठी महिने आणि त्यांची नावे व त्यासोबत हिंदू सण, वेगवेगळे हिंदू सण वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतात, वेगळ्या कालावधीमध्ये महिन्यांमध्ये येतात, ते आपल्याला बघायचे. त्यानंतर पौर्णिमा व अमावस्या यांची नावे, काही पौर्णिमांना वेगळी नावे आहेत, काही अमावस्यांना वेगळी नावे आहेत. आणि नंतर ऋतुचक्र पाहणार आहोत. सोबतच काही प्रश्न बघू आणि पुन्हा तिसऱ्या भागात यातला उर्वरित भाग पाहणार आहोत. ओके. तर या घटकामध्ये पहिला भाग तुम्ही बघितला नसेल तर तो अवश्य बघा, आणि या भागामधल्या जे आहेत ते घटक आपण PDF मध्ये समजावून घेऊ. ठीक आहे. चला बघा, या भागामध्ये सुरुवातीचे 1-2 जे नाव होते ते आपण पहिल्या भागात बघितले होते. आता त्याच्या पुढे कंटिन्यू करू. यामध्ये सुप्रसिद्ध व्यक्ती आपण पाहत आहोत. तर काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत. तुम्हाला प्रश्नांमध्ये असं विचारलं जातं की यामध्ये खेळाडूंची नावे कोणकोणती आहेत. बघा मी काय सांगतोय, खेळाडूंची नावे कोणती आहेत, खेळाडू. ठीक आहे. किंवा गायक कोण आहे, गायक किंवा लेखक कोण आहे. ओके. अशा प्रकारे विचारलं जातं, लेखक कोण आहे, गायक कोण आहे. आता आपण यात ते पाहणार आहोत. बघा, आता तुम्ही खेळाडू म्हणून बघा फक्त आधी, इथं कोणी खेळाडू सापडतंय का. बघा, हे बघा, इथं एक धावपटू सापडला, इथं मुष्टियोद्धा आणि इथं क्रिकेटपटू. ठीक आहे. आपण असं धरले की हे 3 खेळाडूंचे नाव आहेत. तुम्हाला प्रश्न दिलाय की 3 खेळाडूंची नावं दिलीत, सचिन तेंडुलकर, मेरी कोम आणि PT उषा. ठीक आहे. 3 खेळाडू आणि त्याच्या खाली दिलाय सोनू निगम, आणि सांगितलं की खेळाडू नसणारा व्यक्ती कोण. परीक्षेमध्ये प्रश्नात तुम्हाला ही 4 नावं दिलीत आणि सांगितलं यापैकी खेळाडू नसणारा कोण, तर कोण असेल खेळाडू नसणारा, सोनू निगम. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हा घटक समजावून घ्यायचा आहे. ओके. ठीक आहे. चला आता आपण पहिल्या नावापासून सुरुवात करू. लता मंगेशकर या प्रसिद्ध गायिका आहेत. प्रसिद्ध काय आहेत, गायिका. म्हणजे यांनी खूप सुरेल गाणी गायलेली आहेत. काही हजारांमध्ये गाणी आहेत त्यांची, जुन्या चित्रपटांपासून त्यांनी संगीत सुद्धा दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या गाण्यामुळे त्यांना गानकोकिळा असं म्हटलं जातं. यांना भारतरत्न हा पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे, भारतरत्न. ठीक आहे, हा पुरस्कार. त्यानंतर आणखी एक व्यक्ती मी लक्षात आणून देतो, सचिन तेंडुलकर. हे क्रिकेटपटू आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर या आता हयात नाहीत, म्हणजे त्या वारलेल्या आहेत. सचिन तेंडुलकर आहेत क्रिकेटपटू, ते आपल्याला जाहिरातीमध्ये दिसतात आणि त्यांना सुद्धा भारतरत्न देण्यात आलेला आहे. त्यांनी सुद्धा क्रिकेटमध्ये आपलं नाव जगभर कमावलेलं आहे आणि भारताचं नाव सुद्धा त्यांनी उज्ज्वल केलंय. ठीक आहे. पुढचं अण्णा हजारे. अण्णा हजारे हे व्यक्तिमत्व आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथील आहे. त्यांनी माहिती अधिकारासाठी खूप मोठा लढा उभा केला आणि त्यातून सर्व सामान्य नागरिकांना माहितीचा अधिकार मिळवून दिला. हे एक थोर समाजसेवक आहेत. ते आज हयात आहेत. काय आहेत, अण्णा हजारे. म्हणजे हे जिवंत आहेत, ज्येष्ठ समाजसेवक असं म्हटलं जातं. त्यांचं कार्य समाजसेवेशी संबंधित आहे. त्यानंतर जाकीर हुसेन हे तबला वादक आहेत. बघा, यातली नावं काही तुमच्या लक्षात नसतील, तुम्ही युट्यूबवर जाऊनही सर्च करू शकता. हे तबला वादक आहेत. कोण आहेत, म्हणजे ते तबला वाजवतात.
तुम्ही जर ताजमहल चहाची जाहिरात पाहिली असेल तर त्यामध्ये एक असं केस वाढलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते जोर जोरात तबला वाजवतात बघा आणि शेवटी म्हणतात वा ताज. तर ते जे आहे ते झाकीर हुसेन तबला वादक. ठीक आहे. त्यानंतर मुकेश अंबानी हे उद्योजक आहेत. आता नुकतेच ते प्रसिद्ध झालेत कारण त्यांच्या मुलाचा विवाह झाला, त्यामध्ये त्यांनी अफाट आणि अमाप खर्च केला आणि सगळ्या जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींना त्यांनी बोलवलं. रिलायन्स उद्योग समूहाचे ते उद्योगपती आहेत. भारतातला सर्वात मोठा उद्योग समूह आहे रिलायन्स. ठीक आहे. तुम्ही जे जिओ म्हणता की नाही, जिओचं सिम कार्ड, तर ती कंपनी त्यांचीच आहे. ओके. पुढे झाकीर हुसेन परत हे नाव आलेलं आहे तबला वादक. त्यानंतर लाला लजपत राय, लाला लाजपत राय. ठीक आहे. बघा हे स्वातंत्र्य सेनानी होते. म्हणजे भारत 1947 ला स्वतंत्र झाला त्याआधी यांनी काम केलं. पंजाबमध्ये एका आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यामुळे इंग्रजांनी लाठीचार्ज केला आणि त्या लाठ्या यांच्या छातीवर बसल्यामुळे लाला लजपतराय वारले होते. यांना पंजाबचे सिंह असे म्हणतात. यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूचा परिणाम भगतसिंग यांच्यावर झाला. लाला लजपतराय सारख्या व्यक्तीला जर ब्रिटिश मारतात त्याचा राग येऊन भगतसिंगांनी सशस्त्र क्रांतीचा लढा पुढे उभा केला. त्याच्या मागची प्रेरणा स्वतः लाला लजपतराय होती. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे म्हणतात. गुरुदेव म्हणजे काय, आपण गुरु कुणाला म्हणतो, जो आपल्याला ज्ञान देतो त्याला. यांनी पश्चिम बंगालमध्ये शांतिनिकेतन नावाची संस्था उघडली. कोणती? शांतिनिकेतन. आज या नावाने म्हणजे निकेतन नावाने बऱ्याच शाळा आहेत. शांतिनिकेतन ही पंजाबमध्ये बोलपूरला आहे. पंजाबमध्ये बोलपूर या ठिकाणी ही शाळा आहे. याशिवाय रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं राष्ट्रगीत सुद्धा लिहिलं. जनगणमन जे आहे ते त्यांनीच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या भारतभूमीचं कौतुक केलं, स्तुती केली आणि त्या भारत मातेला वंदन केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी जो ग्रंथ लिहिला म्हणजे त्यांनी जे काव्य संग्रह लिहिला त्याचं नाव गीतांजली. गीतांजली याला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे भारतातले हे पहिलं व्यक्तिमत्व होतं ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. ठीक आहे. त्यांच्या गीतांजली काव्य संग्रहाला. ओके. पुढचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. राष्ट्रपिता यांना आपण म्हणतो, महात्मा सुद्धा म्हटलं जातं. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबरला 1869 मध्ये पोरबंदर या गावी झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव मोहनदास आणि आईचं नाव पुतळीबाई होतं. त्यानंतर त्यांनी भारताच्या रणसंग्रामामध्ये जो काही स्वातंत्र्य लढा उभा केला त्यामुळे भारत स्वतंत्र होण्यास मदत झाली. 1947 साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र भारतामध्ये राष्ट्रपिता असं म्हटलं गेलं. ठीक आहे. पुढे ज्योतिबा, महात्मा ज्योतिबा फुले याबद्दल आपण पहिल्या भागात सुद्धा बघितलं होतं. ज्योतिबा फुले यांच्याबद्दलही आपण पहिल्या भागात बघितलं. हे स्त्री शिक्षणाचे उद्गाते आहेत. कोण आहेत? स्त्री शिक्षणाचे उद्गाते. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात स्त्री शिक्षणाला जी काही चालना मिळाली ती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे. बरोबर. यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंनी महिलांसाठी शाळा काढली. पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये जी पहिली शाळा निघाली मुलींची त्याच्या मागे सगळी प्रेरणा ज्योतिबा फुले होती. यांची पुस्तकांची नावं पण तुम्ही माहीत करून घ्या. शेतकऱ्यांचा आसूड, माझा सत्यधर्म, गुलामगिरी ही जी पुस्तकं आहेत ती त्यांनी लिहिलेली आहेत. ठीक आहे. ही तुम्हाला माहीत असायला हवीत. गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता. पुढचं आपण तेंडुलकर बघितले, क्रिकेटपटू आहेत. त्यानंतर मेरी कोम या मुष्टियोद्धा आहेत. म्हणजे काय हो? मुष्टियुद्ध म्हणजे काय? बॉक्सिंग. ओके. त्या बॉक्सिंग करतात. एक लक्षात घ्या, यांनी आजवर 3 ते 4 ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवली. आणि बघा त्या महिला आहेत त्यांच्या मुलांचा जन्म झाल्यानंतरही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पुन्हा काही दिवस ब्रेक घेतला आणि परत सराव चालू केला. पुन्हा त्या 2 मुलांचा सांभाळ करून सुद्धा परत ऑलिम्पिकच्या पदकापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत जिद्दी अशा योद्धा आहेत. यांच्यावरती चित्रपट सुद्धा आहे मेरी कोम नावाने, तो तुम्ही अवश्य बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रसिद्ध धावपटू पीटी उषा. पीटी उषा यांचं पूर्ण नाव तुम्ही मला सांगू शकाल का? कमेंट मध्ये तुम्हाला ते सांगायचे.
जर आता मी सांगतो, समजा तुम्ही शोधणार नाही तरी, पिलुवाल कंडील टेका परविल उषा. काय आहे? पिलुवाल कंडील टेका परविल उषा. आता भारताच्या ऑलिम्पिक निवड कमिटीच्या त्या प्रमुख आहेत, अध्यक्ष. ठीक आहे. त्यानंतर सोनू निगम. तर ह्या पीटी उषा या धावपटू होत्या, म्हणजे त्या खूप वेगात धावलेल्या आहेत, वेगवान. तुम्ही त्यांच्याबद्दलचे रेकॉर्ड चेक करा. सोनू निगम हे गायक आहेत, त्यांनी खूप चांगली गाणी म्हटलेली आहेत. श्रेया घोषाल सुद्धा गायिका आहेत. पुढे विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्य वीर म्हटलं जातं. यांनी काय केलेलं आहे? स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये यांनी सुद्धा, इंग्रजांनी यांना वेळोवेळी पकडलं आणि तुरुंगात टाकलं. या तुरुंगातून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी काम केलं. ठीक आहे. त्यांनी सुद्धा पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांचा सुद्धा स्वातंत्र्याचा समर नावाने पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता, बघू शकता. पुढे दादाभाई नौरोजी. सावरकरांची एक प्रसिद्ध कविता आहे, काव्य आहे, ते स्फूर्तिगीत म्हटलं जातं. ने मजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. ते त्यांनी लिहिलेलं गीत आहे. दादाभाई नौरोजी यांची सावरकरांची प्रसिद्ध उडी पण आहे, जी त्यांनी समुद्रातल्या बोटीवरनं बंदरात, म्हणजे समुद्रात उडी टाकली बोटीवरून आणि तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. दादाभाई नौरोजी यांना पितामह म्हटलं जातं. पितामह म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात असे. हे सुद्धा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्य सेनानी होते. पुढे शाहू महाराज. कोल्हापूरच्या संस्थानचे प्रमुख यांना राजर्षी म्हणतात. राजर्षी म्हणजे काय? हे राजपदावर होते, स्वतः राजे होते, तरी पण त्यांनी सामान्य जनतेसाठी काम केलं. आपल्याला मराठीच्या पुस्तकामध्ये सुद्धा याबद्दल धडा आहे, बऱ्याच याच्यामध्ये आहे. शाहू महाराजांबद्दलची माहिती नक्कीच वाचा. शाहू महाराजांनी अनेक लोकांना मदत केली, वसतिगृह उभारले, माळी बोर्डिंग, मराठा बोर्डिंग, अशा वेगवेगळ्या नावाने त्यांनी बोर्डिंग उभारल्या. आणि त्यांनी त्यांच्या संस्थांमध्ये सगळ्यात आधी, म्हणजे कोल्हापूर संस्थांमध्ये शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं. म्हणजे सगळ्यांना फ्री शिकता येईल, पण ते सक्तीचं राहील अशा प्रकारची तजवीज करणारा हा पहिला छत्रपती राजा होता. त्यामुळे यांना राजर्षी असं म्हटलं जातं. राजर्षी. त्यांची एक वैयक्तिक आवड अशी होती, त्यांना कुस्तीची खूप आवड होती. स्वतःचं त्यांचं शरीर बलदंड होतं. तुम्ही जर कोल्हापूरला कधी गेलात तर तिथं त्यांचं संग्रहालय आहे, त्यामध्ये अवश्य जा. मी स्वतः गेलेलो आहे, पाहिलेलं आहे. त्या संग्रहालयाच्या समोर राजांचा अर्धाकृती पुतळा आहे आणि संग्रहालयामध्ये त्यांनी शिकारीसाठी वापरलेली शस्त्र आहेत, त्या बैलगाड्या आहेत. त्याच्यानंतरचे त्यांच्याकडे चित्ते होते पाळण्यासाठी, त्याचे सुद्धा वेगवेगळे भाले, शस्त्र, अनेक गोष्टी त्यांनी ठेवल्या. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं कार्य खूप मोठं होतं. पुढचं नाव आहे जयप्रकाश नारायण. लोकनायक यांना असं म्हटलं जातं. लोकनायक कुणाला म्हणतात? जो व्यक्ती स्वतः उभा राहतो आणि त्याच्या मागे जनता चालू लागते, जनता त्यांचं ऐकायला लागते, असं जन आंदोलन जयप्रकाश नारायण यांनी उभं केलं होतं. आणि त्यातनं पुढे त्या काळच्या जे सरकार होतं त्या सरकारला सुद्धा पदच्युत व्हायला लागलं, म्हणजे पदावरनं खाली उतरावं लागलं. एवढं मोठं आंदोलन यांनी उभं केलं, त्यामुळे यांना लोकनायक असं म्हणतात. ठीक आहे. आतापर्यंत आपण 18 व्यक्तींची माहिती घेतली सुप्रसिद्ध. या व्यतिरिक्त ही माहिती 5वीच्या गाईडच्या पुस्तकामध्ये दिली, तुम्हाला दिले गाईड मार्गदर्शक मध्ये. त्याचा पान नंबर 138 आहे, त्यावर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. पुढचा आपण बघू मराठी महिन्यांचा क्रम. बघा, मराठी महिन्यांचा क्रम. चैत्र हा पहिला महिना आहे, तर फाल्गुन हा 12वा महिना आहे. ठीक आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. तर यामध्ये असं आहे, पहिले 6 महिने 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. हे 30 किंवा 31 दिवसांचे असतात, 31 दिवसांचे असं. आणि त्यानंतरचे सलग 30 दिवसांचे. म्हणजे यात थोडा बदल आहे, तुम्ही परत खात्री करून बघून घ्या. आणि आपण गणिताचा एक व्हिडिओ केलेला आहे. गणिताच्या व्हिडिओमध्ये हा घटक आपण सविस्तर घेतलाय. त्यात कालावधी, महिने आहेतच, तुम्ही त्यात अवश्य बघा. यात आपण थोडक्यात जाणार आहोत. बघा, यांचा क्रम असा आहे. चैत्र हा मराठी कालगणनेचा पहिला महिना. चैत्रामध्ये मराठी कॅलेंडरची गणती सुरू होते आणि फाल्गुनामध्ये मराठी महिने संपतात, पुन्हा परत पहिल्यापासून सुरू होतात. ठीक आहे. मग चैत्र, वैशाख, ज्येष्ठ 3 महिन्यांचा एक ब्रेक घ्या. आषाढ, श्रावण, भाद्रपद परत 3 महिन्यांचा एक.
अश्विन कार्तिक मार्गशीर्ष आणि पौष माघ फाल्गुन. तुम्ही पाठ करताना किंवा स्मरणात ठेवताना 3 महिने करा. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला करता येईल. क्रम याच्यासाठी असतो, तुम्हाला असं विचारलं जातं चैत्र वैशाख ज्येष्ठ याच्या नंतर येणाऱ्या महिन्याचा पुढचा महिना कोणता. मी प्रश्न काय म्हणतो बघा, चैत्र वैशाख ज्येष्ठ याच्या नंतर येणारा महिना, बरोबर, त्यानंतर कोणता महिना येतो. मग त्यानंतर येणारा आषाढ, पण प्रश्नात आपल्याला विचारलेलं असतं श्रावण. आले लक्षात. मग त्यात हिंट दिलेली असते किंवा विधान दिलेलं असतं, या महिन्यामध्ये पाऊस पडतो, सगळीकडे हिरवळ असते, अनेक गोष्टी असतात. ठीक आहे, अशा प्रकारे ही महिने सुद्धा आपल्याला सविस्तर आपण गणिताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आता पुढचं बघू. या अनुषंगाने येणाऱ्या काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. बघा इथं हिंदू सण, मराठी महिने. ठीक आहे, मग आता पहिला महिना आहे चैत्र, तर आता आपण इथं 4 महिन्यांमधले सण पाहणार आहोत. 3 आणि 2 5 महिन्यातले. ठीक आहे, बघा इथं प्रत्येक महिन्यात कोणता सण येतो. चैत्रामध्ये काय येतो, गुढीपाडवा. म्हणजे काय, नवीन वर्षाची सुरुवात होते, त्याला चैत्री पाडवा किंवा गुढीपाडवा असं म्हणतात. मग त्यानंतर येतं रामनवमी. बघा इथं भगवान राम हे ज्यावेळी लंकेत जिंकले, त्यानंतर ते अयोध्येला आले, त्यावेळी सगळीकडे पताका लावण्यात आल्या, गुढ्या उभारण्यात आल्या. तो सण असतो गुढीपाडवा. त्यानंतर श्री रामनवमी. म्हणजे काय, आता बघा इथे याच्यामध्ये उल्लेख आहे नवमी. प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी, नवमी. म्हणजे काय, चैत्र महिन्यातला नवमी हा 9वा दिवस आहे. कितवा दिवस आहे, 9वा दिवस. बरोबर, आले लक्षात. त्यानंतर पुढचा दिवस आहे हनुमान जयंती, पण तो कितवा दिवस आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. तुम्ही कॅलेंडर उघडायचं, चैत्र महिना बघायचा आणि त्यामध्ये तुम्हाला श्री रामनवमी नंतर 3 दिवसांनी येतो का 2 दिवसांनी येतो. ठीक आहे, हनुमान जयंतीचा सण ते बघायचं, कारण यावर हमखास प्रश्न असतो. एक तरी प्रश्न महाराष्ट्रातल्या शिष्यवृत्तीला, महाराष्ट्रीयन मुलांना संस्कृती माहित असावी, मराठी महिने माहित असावेत म्हणून ती केलेली व्यवस्था आहे. ठीक आहे, तुम्ही ते जाणून घ्या. हनुमान जयंती हा सण कधी येतो आणि तो रामनवमी नंतर कधी येतो. ओके, चैत्र वैशाख. पुढे वैशाखाला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. हा एक सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. आता यातच नावात आहे बघा तृतीया. मग जर पहिली तारीख असेल तर ती प्रथमा, दुसरी असेल तर द्वितीया आणि तिसरी तारीख असेल तर तृतीया. ठीक आहे, हा. त्यानंतर तुम्ही असं ऐकलं असेल गणेश चतुर्थी, बरोबर की नाही. मग ती असते चतुर्थ दिवस म्हणजे 4था दिवस. बघा मी काय सांगतोय, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचमी, षष्टमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी. आता बघा समजा याला प्रथमा म्हणतात, प्रथमा, द्वितीया किंवा द्वितीय. ठीक आहे, द्वितीया, तृतीया. तर ही जी तृतीया आहे ना, ही अक्षय तृतीया आहे, म्हणजे तिसरी तारीख, आषाढ महिन्यातली तिसरी तारीख अक्षय तृतीया. चतुर्थी, घरी आई उपवास धरत असेल बघा, तुमच्या घरी आई उपवास धरते गणेश चतुर्थीचा किंवा मंगळा चतुर्थीचा, म्हणजे काय, तो त्या महिन्यातला 4था दिवस असतो चतुर्थी. पंचमी, मग आता रंगपंचमी म्हणतो आपण, म्हणतो की नाही पंचमी, तर ती पंचमी म्हणजे तो त्या महिन्यातला 5वा दिवस असतो. बरोबर. षष्ठी, मग चंपा षष्ठी असते. षष्ठी म्हणजे काय, तो 6वा दिवस आहे. सप्तमी, बरोबर. अष्टमी, मग गोकुळ अष्टमी असते. मग गोकुळ अष्टमी म्हणजे काय, तो 8वा दिवस. आणि नवमी मी आताच सांगितलं रामनवमी. असे हे दिवस आहेत बघा इथं. कृष्णाष्टमी, असे दिवस पुढे येतील. ठीक आहे, एक मिनिट. हा जो उल्लेख मी तुम्हाला सांगितला ना, हा चतुर्दशी, अनंत चतुर्दशी आहे. चतुर्थी वेगळी आणि चतुर्दशी वेगळी आहे. ठीक आहे, दोन याच्यामध्ये चतुर्थी वेगळी 4था दिवस आणि अनंत चतुर्दशी पुढचं. त्यानंतर पुढे बघू ज्येष्ठ महिन्यामध्ये वट पौर्णिमा हा सण येतो. आता जस्ट हा महिना येऊन गेलाय. मागच्या महिन्यातला जो महिना होता ना, तो वट पौर्णिमा. म्हणजे या महिन्यामध्ये महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. तो वड, यालाच वट म्हणतात.
आणि पौर्णिमा म्हणजे 15 दिवसांनी येणारा बरोबर दिवस. त्यानंतर श्रावणात असते नागपंचमी. आता तुमच्या लक्षात येईल मी काय सांगितलं होतं, तो 5वा दिवस असतो नागपंचमीचा. आपण सण लक्षात ठेवतो, त्यामध्ये झोके बांधले जातात. त्यानंतर रक्षाबंधन हा दिवस, नंतर नारळी पौर्णिमेचा दिवस असतो. ठीक आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे काय, बघा पाऊस सुरू झाला की कोकणातले जे कोळी बांधव आहेत हे समुद्रावर जाणं बंद करतात. पाऊस सुरू झाला की समुद्रावर जाणं बंद होतं आणि मग त्यांचं परत चालू कधी होतं समुद्रावर जाणं, तर ते समुद्रावर जाणं या नारळी पौर्णिमेपासून चालू होतं. हा सण कधी येतो, ही जी रक्षाबंधन आहे ना, याच सणाला नारळी पौर्णिमा येते. म्हणजे त्यावेळी कोळी बांधव समुद्रावर जातात, त्या समुद्राला विनवणी करतात समुद्र देवतेला आणि त्याला सोन्याचा नारळ वाहिला जातो समुद्रामध्ये आणि सांगितलं जातं की आमचं रक्षण कर. त्याला दर्या म्हणतात कोकणी लोक. त्या दर्याला तिथं त्याचं पूजन केलं जातं. ओके. त्यानंतर पुढचा सण श्रावणात येणारा कृष्णाष्टमी. कृष्ण अष्टमी म्हणजे तो 8वा दिवस असतो कृष्णाष्टमीचा. ठीक आहे. पुढचं भाद्रपद याच महिन्यामध्ये ऋषी पंचमी हा सण येतो आणि त्यात गणेश चतुर्थी हा सण येतो. म्हणजे काय, गणेश चतुर्थी म्हणजे काय, चतुर्थी म्हणजे 4था दिवस. ठीक आहे. गणपती या दिवशी गणपतींची स्थापना होते घरामध्ये आणि अनंत चतुर्दशी बघा चौथ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला आपण इथं लिहू गणेश चतुर्थी. ठीक आहे. हा 4था दिवस आणि अनंत चतुर्दशी तर हा 14वा दिवस असतो. बरोबर 10 दिवस होतात आणि 10व्या दिवशी गणपती उठतात. ठीक आहे. दोन सणांमध्ये फरक आहे, परत लक्षात घ्या. गणेश चतुर्थी 4थ्या तारखेला ती येते भाद्रपद महिन्यामध्ये आणि त्यानंतर 10वा दिवस असतो अनंत चतुर्दशी. ओके. ठीक आहे. तर आपण भाद्रपद महिन्यातले सण बघितले. आता अश्विन महिन्यातले बघू. अश्विन हा महिना विजयादशमी असते. विजयादशमी म्हणजे काय, हा दसऱ्याचा सण असतो. यामध्ये विजय साजरा केला जातो, याला विजयादशमी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर याला दसराही म्हणतात. दसरा या सणांबद्दल आपण माहिती सर्वांना आहे, त्यामुळे मी त्यात जास्त चर्चेत जात नाही कारण मग व्हिडिओचा कालावधी वाढतो. ओके. कोजागिरी पौर्णिमा बघा, याबद्दल कोजागिरी पौर्णिमेला साधारणपणे काय केलं जातं, संध्याकाळी जो पूर्ण चंद्र असतो त्या पूर्ण चंद्राच्या कालावधीमध्ये सगळं जागरण करतात आणि दूध आटवलं जातं, त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलं की ते सगळ्यांना प्रसाद म्हणून दिलं जातं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण हिरकणी नावाचा धड्यात बघितलेलं बघा. हिरकणी शिवरायांच्या गडावरती गेले, रायगडावर गेली आणि तिथं दूध विकून येताना तिला उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले, तर ती त्या कोजागिरी पौर्णिमेच्या उजेडात तो बुरुज चढून उतरली होती. त्या बुरुजाला नंतर हिरकणीचा बुरुज हे नाव दिलं, तीच कोजागिरी पौर्णिमा. त्यानंतर पुढचा जो सण आहे तोच विजयादशमी नंतर येणारा नवरात्र उत्सव. नवरात्र उत्सव म्हणजे काय हो, नवरात्र म्हणजे किती रात्र असतील, 9. 9 रात्रींचा उत्सव. बरोबर. मग याला सुद्धा नवरात्रीच्या उत्सवामध्ये अष्टमीला होम होतो आणि 9व्या दिवशी देवीची आराधना थांबवली जाते. ठीक आहे. तो 9 रात्रींचा जागरण उत्सव असतो. त्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी येते. बघा, आधी दिवाळी दसरा असा संबंधित शब्द वापरला जातो, दिवाळी दसरा. मग दसरा आधी येतो, दिवाळी नंतर येते. प्रश्न असाही विचारला जाईल, दिवाळी आधी येते की दसरा आधी. ओके. ते लक्षात घ्या. दसरा आधी येतो अश्विन महिन्यात आणि नंतर कार्तिक येतो. तुम्हाला सणांचा क्रम लावायला सुद्धा येऊ शकतो. माघ रथ सप्तमी आणि नंतर महाशिवरात्री असते. देवीचे 9 रात्र संपल्यानंतर येणारी जी रात्र असते पुढच्या 2 महिन्यानंतर त्याच्यात महाशिवरात्री असते. ठीक आहे. पुढे शेवटचा महिना फाल्गुन महिना. हा कसा महिना आहे बघा, ह्याला पंजाबमध्ये सुद्धा खूप मोठ्या ह्याच्यात साजरा केला जातो कारण पिकं तयार झालेली असतात, सगळीकडे आनंद झालेला असतो आणि तशा ह्याच्यामध्ये पिकांच्या ह्याच्यात तो जो सण साजरा केला जातो तो होळीचा असतो. वसंत पंचमी पण म्हणतात त्याला. पुढे त्याच्यात रंगपंचमी असते आणि आपल्याकडे
धुलिवंदन साजरा केला जातो. ओके, बघा या घटकामध्ये आपण प्रसिद्ध व्यक्ती पाहिल्या, मराठी महिने पाहिले आणि हिंदू सण व मराठी महिन्यांचे क्रम बघितले. क्रम ठीक आहे. यानंतर बराचसा भाग राहिलाय, तो आपण पुढच्या घटकात बघू. ओके, चला थांबतोय. जर घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि त्यानंतर जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, थांबतोय. गुड डे, बाय.